लाडकी बहिणींचा लाडक्यानो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। 4,500 रुपये कोणत्या लाडक्याताईंना भेटणार? जी 24 तास आणि साम टीव्हीची आजची लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। 4,500 रुपये कोणत्या लाडक्याताईंना भेटणार? आणि जर 4,500 रुपये तुम्हाला नाही भेटले, 1,500 जरी नाही भेटले, तर मग तुम्हाला पुढचे हप्ते बंद होणार, अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर आली। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहताय। तर कोणत्या कोणत्या लाडक्याताईंना 1,500 भेटणार असं समजू नका की सर्वांना 4,500 रुपये भेटणार आहेत। कोणत्या लाडक्याताईंना 1,500 भेटणार, कुणाला 4,500 भेटणार आणि कुणाला 0 रुपये म्हणजे कुणाला काहीच भेटणार नाही। या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। जी 24 तासची बातमी समोर आली, टीव्ही चॅनलवर बातमी आली, त्याचबरोबर साम टीव्हीची देखील बातमी समोर आलेली आहे। सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। चला वेळ वाचता व्हिडिओला सुरुवात करूया। कोणत्या कोणत्या लाडक्याताईंना वाटतंय की या ठिकाणी लवकरात लवकर हप्ता वाटप व्हायला पाहिजे, कारण की आता GR आलेला आहे। GR येऊन पण आता 2 दिवस पूर्ण झालेले आहेत, तरी पण अजून हप्ता वाटप झालेला नाहीये। तर काळजी करायची बिलकुल गरज नाही। तुम्हाला मी वारंवार सांगत असतो लाडक्याताईंनो की हप्ते तुम्हाला भेटत राहणार आहेत। ऑलरेडी आपला वार्षिक निधी मंजूर झालेला आहे, त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाहीये। वाटप तुम्हाला जवळजवळ ह्या 2 ते 3-4 दिवसामध्ये तुम्हाला वाटप 100% होईल, काळजी करायची बिलकुल गरज नाही। चला आता वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करूया। 4,500 रुपये तुम्हाला कधी भेटणार किंवा कोणत्या लाडक्याताईंना भेटणार, काय बातमी आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणाला मिळणार हे पण तुम्हाला मी सांगणार आहे। तर लाडक्याताईंनो GR आलेला आहे, हप्ता केव्हा मिळणार? आणि लाडक्याताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, या GR नुसार तुम्हाला ज्या लाडक्याताईंना 19वा हप्ता भेटला होता त्यांना 1,500 रुपये भेटणार आहेत। ही गोष्ट तुम्हाला मी क्लिअर करतो। 4,500 रुपयाचं काय गणित आहे, त्याची बातमी काय आली ते मी तुम्हाला नंतर सांगतो। पण यावेळेस ज्या लाडक्याताईंना 19वा हप्ता भेटला होता त्यांना 1,500 रुपये भेटणार आहे, त्यांना 4,500 रुपये भेटणार नाहीत। व्हिडिओच्या मी पहिल्या सुरुवातीलाच क्लिअर करत आहे। बऱ्याच लाडक्याताईंना वाटेल की बाबा सर गुरुदादा तू बोलला होता की 4,500 रुपये भेटणार होते, मग काय झालं? ते 4,500 रुपये सगळ्याला भेटणार नाहीत किंवा कुणाला भेटणार आहेत ते पण तुम्हाला मी सांगतो, काळजी करायची बिलकुल गरज नाही। तर 1,500 रुपये तुम्हाला भेटतील ज्यांना ज्यांना 19वा हप्ता भेटला होता। तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 19वा हप्ता भेटला होता का कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि तुमची KYC कंप्लीट झालेली आहे का कमेंट बॉक्समध्ये मला सर्वांनी पट सर्वांनी सांगायचं आहे। दुसरी गोष्ट, कोणत्या महिलांना मिळणार आहे हप्ता? कुणाला 1,500 भेटेल, कुणाला 4,500 भेटणार आहेत का, कुणाला काहीच नाही भेटणार, अशा कोणत्या लाडक्याताई आहेत त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। आणि तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो, याद्या देखील बनवायला सुरुवात झालेली आहे। याद्या ऑलरेडी पब्लिश झालेल्या आहेत त्या पोर्टलवर, त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही। आणि KYC केल्यास हप्ता भेटणार का? आता एक महत्त्वाची गोष्ट लाडक्याताईंनी लक्षात घ्या, ज्यांनी KYC अजून केली नसेल, अपडेट केली नसेल, हात जोडून सगळ्यांना बघा, हात जोडून सगळ्याला विनंती आहे, हा गुरुदादा तुम्हाला जे बोलतोय काळजीपूर्वक ऐका। 31 मार्च पर्यंत तुम्हाला वेळ आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ही संधी भेटणार नाहीये। त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी लवकरात लवकर आपली KYC कंप्लीट करून घ्यायची आहे। चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली तुम्हाला एक गोष्ट मी सांगणार आहे, जी 24 तासची बातमी आहे। तर लाडक्याताईंनो तुमच्या समोर दिसते ही बातमी आहे बघा, जी 24 तासची बातमी तुमच्या समोर दिसत आहे। कोणत्याच गोष्टी मी पुराव्यासहित बोलत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। जी 24 तासची बातमी, तारीख बघा या ठिकाणी 26 मार्च 2026 म्हणजे थर्सडे, म्हणजे आजची बातमी आहे ही तुमच्या समोर दिसते। 26 मार्चची बातमी तुमच्या समोर दिसत आहे, आजची लेटेस्ट बातमी आहे। काय बातमी बघा, लाडकी बहीण एक तर खात्यावर येतील 4,500 रुपये, नाहीतर योजनेतून नाव बाद होतील। लाडकी बहीण योजनेसाठी 31 मार्च निर्णायक असणार आहे। बघा ही बातमी नेमकी काय समजून घ्या। 4,500 रुपये सरसकट सगळ्याला भेटणार नाहीत। ज्यांना ज्यांना मागचे हप्ते भेटले नव्हते, लाडक्याताईंनो ही समजून घ्या, ज्यांचे हप्ते भेटले नव्हते, कोणाकोणाला 18वा 19वा हप्ता भेटला नसेल तर त्या लाडक्याताईंना 18वा 19वा आणि हा पुढचा कोणता हप्ता आहे 20वा हप्ता, अशी एकत्र मिळून 4,500 रुपये भेटतील, अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी आहे। म्हणजे काय, तर लाडक्याताईंनो बघा, जर तुमची KYC अपडेट व्यवस्थित झाली असेल तर हे तुम्हाला पैसे भेटतील, असं जी 24 तास म्हणत आहे, हे मी म्हणत नाहीये। परत सांगतोय, परत कन्फ्युजन करू नका, गोंधळ करून घेऊ नका। ही जी 24 तासची बातमी आहे की एक तर खात्यात येतील 4,500 रुपये, नाहीतर योजनेतून नाव बाद होईल। लाडकी बहीण योजनेसाठी 31 मार्चची ही तारीख दिलेली आहे।
म्हणजे एक ते एक तुम्हाला 4,500 भेटतील, नसं तुम्हाला डायरेक्ट यादीमधून नाव कट केलं जाईल. आता 4,500 रुपये कशाच्या स्वरूपात लक्षात घ्या, जर तुम्हाला मागचे हप्ते भेटले नसतील, आता ती पण एक आपल्याला म्हणू शकतो की ती पण शंका या ठिकाणी व्यक्त केली जात आहे की मागचे प्रलंबित हप्ते भेटतील की नाही. कारण की मागे एक वर्षापूर्वी एक जी आर आला होता की जर ज्या महिन्यामध्ये तुम्हाला हप्ता भेटला असेल त्याच महिन्यापासून तुम्हाला हप्ते पुढे भेटतील. म्हणजे जर मागच्या महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटला नसेल, तुमचं काही डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट केलं नसेल आणि तुमचं पेंडिंगमध्ये फॉर्म पडला असेल आणि दुसऱ्या महिन्यात जर तो अप्रूव्ड झाला असेल तर त्या दुसऱ्या महिन्यापासूनच हप्ता भेटेल. या महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटणार नाही, हे जी आर आला होता एक वर्षापूर्वी. जसं की 12वा 13वा 14वा हप्ता बऱ्याच लाडक्या त्यांना भेटला नव्हता, त्यांचं पडताळणी चालू होती त्याच्यामुळे. त्याच्यानंतर त्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाही, 15वा 16वा हप्ता भेटला त्यांना. मग त्याच्यामुळे लाडक्या त्यांना मागचे हप्ते भेटणार नाहीत हे तर कन्फर्म झाले. पण या ठिकाणी निवडणुकीच्या वेळेस परत सांगतोय, एक महिन्यापूर्वी निवडणुकीच्या वेळेस मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी दोघांनी पण सांगितलं होतं, त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पण माहिती सांगितली होती. निवडणुकीच्या वेळेस परत सांगतोय, निवडणुकीच्या प्रचारामध्ये ही माहिती त्यांनी सांगितली होती, प्रलंबित हप्ते लाडके त्यांना भेटतील. प्रलंबित म्हणजे कोणते? ज्या लाडके त्यांना ई-केवायसी मध्ये प्रॉब्लेम आले होते, त्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नव्हता, त्यांना ते हप्ते भेटतील असं त्यांनी, प्रलंबित हप्ते भेटतील असं त्यांनी पोस्ट टाकली होती. पण एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्यांनो, याच्यावर जी आर आलेला नाही. ज्या गोष्टी असतात त्या सत्य तुम्हाला मी सांगत असतो. तर बघा, ही बातमी तुम्हाला आता जी24 तासची दाखवली. दुसरी बातमी पण दाखवतो. आजचीच बातमी आहे, ती पण आहे साम टीव्हीची. बघा, साम टीव्हीची बातमी आहे 26 मार्च 2026 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी. 26 मार्चची म्हणजे आजची गुरुवारची बातमी आहे. वेळ पण बघा 6:42 म्हणजे जवळजवळ 6:45 वाजता ही बातमी आली. संध्याकाळची ही बातमी तुमच्या समोर आहे, लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे. साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर आहे. काय बातमी या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार 4,500 रुपये, हे कारण वाचा लेटेस्ट अपडेट. काय बातमी आली ही पण बघा, सेम दोन्हीकडे पण बातमी आल्या आजच्या ह्या बातम्यात, साम टीव्ही आणि जी24 तासची बातमी. तर कोणत्या कोणत्या लाडक्या त्यांना वाटतं की हप्ता भेटायला पाहिजे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वांना 4,500 रुपये भेटणार नाहीत, हे तुम्हाला मी आत्ताच क्लिअर करून सांगतोय. ज्यांना 18वा 19वा हप्ता रेग्युलर भेटला होता त्यांना तुम्हाला 1,500 रुपये भेटतील. आणि ज्यांनी 31 मार्चपर्यंत ई-केवायसी अपडेट केली त्यांना तर पण मला असं वाटतं 1,500च भेटतील. 4,500 रुपयाचं हे गणित अजून पण मला खरं वाटत नाही. ही फक्त बातमी आली साम टीव्हीची आणि जी24 तासची, म्हणून तुम्हाला ही बातमी देत आहे. तर लाडक्यांनो, माझ्यातर्फे एक गोष्ट मी क्लिअर करून सांगतोय की जी आरमध्ये तुम्हाला फक्त 1,500 रुपये वाटपाचा जी आर आलेला आहे. कुणाला 4,500 रुपये येतील का नाही हे शंका आहे. पण सरकारकडे आपली मागणी असणार आहे, ज्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नव्हता त्या लाडक्या त्यांचे 3,000 रुपये आणि येणारा 20वा हप्ता म्हणजे 1,500, असे 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला टाकावेत अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. तर लाडक्यांनो, तुम्हाला काय वाटतंय? 17वा 18वा हप्ता तुम्हाला भेटला होता का नव्हता कमेंट बॉक्स सांगायचं आहे. आणि तुम्ही 19वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का नाही कमेंट बॉक्स सांगायचं आहे. कारण की जर तुम्हाला हे हप्ते भेटले नसतील, ई-केवायसी अपडेट केली नसेल, तर एक खाली बातमी आली, ती म्हणजे तुमचे हप्ते बंद होणार आहेत, कायमस्वरूपी बंद होणार आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर 31 मार्चपर्यंत तुम्ही ई-केवायसी करून घ्या अशी तुमच्याकडे मी विनंती करत आहे, हात जोडून विनंती करत आहे. इथेच थांबतो. काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. माहिती आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.